इदं मे इदं बुद्धा बिंब सर्वैः देवमनुष्यैः पूजयतु इमस्मि प्रेरणामि विहाय प्रतिष्ठापयामि इदं मे प्रियं बोधियानं कपिलाभायं तुभ्यंपि इदं बुद्ध बिंब सर्वैः देवमनुष्यैः पूजयतु इमस्मि सावधिगामे प्रेरणामि महाव्याय प्रतिष्ठापयामि इदं मे प्रियं बोधियानं कपिलाभायं समन्तु तथ्यंपि इदं बुद्ध बिंब सर्वैः देवमनुष्यैः पूजयतु इमस्मि सावधिगामे प्रेरणामि महाव्याय प्रतिष्ठापयामि इदं मे प्रियं कासपसनमतो विपमुत्तससबधि अंगिरससनमतो शक्यपुत्तससिरिमतो यो इमं धम्ममदेशेसि सबदुःखापमुं यं हुदं नमस्सामि बोधिराजा नमस्तुते घनसारपदितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धे
पूजयामि तथागतं वर्णगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिं श्रीपादसरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमे एतेन सचेन सुवातिवोतु सापीतिवो विभाजन्तु सपरोगो विनाशतो मते भवन्त्वन्तरायो सुखी दीर्घायिको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वधर्मानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते। साधु साधु साधु। या अविस्मरणीय प्रेरक आणि मार्गदर्शक अशा सावंगी ग्रामात आज या धम्मसंस्थागाराच्या पाया सुदृढ झालेला आहे। आज 10 मे भंतजींच्या 23वा पुण्यस्मरण दिवस। आयुष्याच्या प्रवासात 1936 पासून तर 1956 पर्यंत ज्यांनी जवळजवळ 20 वर्ष बाल्यावस्थेत, विद्यार्थी अवस्थेत आणि आध्यात्मिक भजन कीर्तनामध्ये घालवून 1956च्या धम्मक्रांतीनंतर भंतेजी या गावातून बौद्ध धर्माच्या प्रवाहाकडे प्रवाहित झाले आणि 1957ला सारनाथमध्ये जाऊन त्यांनी प्रवज्जा घेतली। 58मध्ये त्यांची उपसंपदा झाली आणि त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बौद्ध विद्वान अनागायिक धम्मपालांच्या धम्म पुनर्स्थापित करण्याच्या वाटचालीतील अग्रगण्य असणारा डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांजी यांच्या सानिध्यात त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून, त्यांचे सहकारी म्हणून, सेवक म्हणून आणि त्यांच्या प्रत्येक प्रवासाचा एक आधार म्हणून सतत डॉक्टर सावंगी मेदनकरजी जवळजवळ 10 वर्ष श्रीलंकेमध्ये राहून त्यांनी धम्म अभ्यास केला। धम्मज्ञानाच्या प्रवाहामध्ये अधिक सुदृढ झाले आणि 1968 पासून तर 1980-81 पर्यंत दीक्षाभूमी येथील भिक्खू निवासात निवास केला आणि 1978 साली बौद्ध पेशवे संस्थान या संस्थांची स्थापना केली। त्या अंतर्गत राहुल बाल सदनची निर्मिती केल्या गेली महेंद्रनगरमध्ये आणि त्या राहुल बाल सदनच्या एक पितृत्वरूपी आधारवड म्हणून आयुष्यमान काशीनाथजी मेश्राम आणि
मातृत्वरूपी आधारवड म्हणून विमलताई आडे यांच्या सानिध्यात असंख्य विद्यार्थी घडत असताना त्यांचा जीवनमान उंचावत असताना या बौद्ध पेशन संस्थांच्या अंतर्गत या राहुल बालसदनमधून अनगिनत विद्यार्थी घडलेत, शिकलेत, वाढलेत. अनेकांनी आपापल्या कर्तृत्वाच्या आपल्या एक नवजीवन मार्गाचा ठसा उमटवला आणि त्याच प्रवाहातील या सर्व सहकाऱ्यांनी हे जे पूज्यपाद डॉक्टर सावंगी मेदनकरजी प्रतिष्ठान आहे, या प्रतिष्ठानची निर्मिती करून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या सावंगी गावामध्ये भंतेजींच्या जन्मगावी त्यांची स्मृतिभूमी, त्यांची प्रेरणाभूमी, त्यांची एक ऊर्जाभूमी म्हणून या सावंगी गावामध्ये एक प्रबोधनात्मक संस्काराभिमुख कार्य चालावं यासाठी या भूमीवर हे प्रेरणाभूमी निर्माण केल्या गेलेली आहे. भदंत सावंगी मेदनकरजी हे ऑल इंडिया भिक्खू संघाचे संघनायक होते. ते बौद्ध पेशन संस्थांचे संस्थापक सचिव होते. ते भदंत आनंद कौशल्यान बुक डेपो किंवा बुद्धभूमी प्रकाशनाचे आधारवड होते आणि त्याचबरोबर या मध्य प्रांतातील बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीच्या नंतर प्रथम भिक्षू झालेले एकमेव भिक्षू होते. आणि अशा या विविध गुणाने युक्त असणारे अष्टपैलू असे गुणाने युक्त एक आदर्श आणि प्रेरणादायक मार्गदर्शक तत्व भदंत सावंगी मेदनकरजी यांच्या या 23व्या पुण्यस्मरण दिनी या भूमीवर आपण त्यांच्या या स्मरणार्थ हा धम्मसंस्थागार प्रेरणाभूमीच्या रूपाने साकारलेला आहे. या प्रेरणाभूमीच्या निर्मितीमध्ये ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे त्या सर्वांच्या प्रती मैत्री भावना व्यक्त करून आज या बौद्ध भिक्षू संघाचे ज्येष्ठ पदाधिकारीगण या ठिकाणी उपस्थित आहेत. भिक्खुनी संघाच्या ज्येष्ठ भिक्षुनी उपस्थित आहेत आणि आपण सर्व दायिकासुद्धा यामध्ये आवर्जून उपस्थित आहात. संतासनाचे सैनिकसुद्धा मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सम्मिलित झालेले आहेत. तेव्हा या संस्थागाराच्या नवनिर्मित प्रेरणाभूमी महाविहाराच्या उद्घाटनानिमित्त मी भदंत श्रीलंकेहून आलेले भदंत यांना मी निमंत्रण करतो की त्यांनी या प्रसंगी आपली देशना प्रदान करावी. सिद्धार्थ गौतम ने जब गृह त्यागा तो क्यों त्यागा? कोई बता सकता है? कोई बता सकता है क्या? कोई नहीं बता सकता. तो सुनिए, सिद्धार्थ गौतम ने घर छोड़ा तो सारे दुखों का जो रहस्य है, ये दुख क्या है? ये आदमी जन्मता है क्यों? बूढ़ा होता है क्यों? बुढ़ापे में रोगी होता है क्यों? और मरता है क्यों? इस खोज के लिए सिद्धार्थ गौतम ने जब गृह त्यागा और वैशाख पूर्णिमा के दिन, अभी बुद्ध पूर्णिमा आने वाली है, उसी पूर्णिमा को सिद्धार्थ गौतम बोधिसत्वावस्था में अपनी अनेक पारमिता परिपूर्ण करते हुए 30 पारमिता परिपूर्ण की और दुख की खोज करने के लिए असंख्य जन्मों तक उन्हें बुद्धत्व प्राप्त करने के लिए उन्होंने अपने शरीर को बहुत भिन्न भिन्न प्रकार का दंड दिया और भिन्न भिन्न प्रकार का दंड देने के बाद उनको पता चला कि ये दुख है, लेकिन दंड देने से मुझे दुख का पता नहीं चल रहा है. मेरी मराठी भाषा नहीं है, लेकिन फिर भी प्रयास कर रहा हूँ. जब भिन्न भिन्न प्रकार की साधना करते हुए जब उन्हें बहुत प्रयास के बाद
बुद्धत्व प्राप्त किया तो क्यों किया? आपने पहले के पुण्य के प्रताप से उन्होंने अपने पुण्य पारमिता के बल पर जो बुद्धत्व प्राप्त किया। और ध्यान रखिए, बुद्धत्व प्राप्त करने के बाद जब सम्यक संबुद्ध बने तो इसका क्या प्रमाण है मेरे पास? तो उन्होंने 7 दिन तक अधिष्ठान किया और निरोध समापत्ति में ध्यान लगाया। सचमुच अगर मैं बुद्धत्व प्राप्त किया होगा तो मैं 7 दिन तक बिना खाए पिए कुछ भी किए भी मैं इस आसान से नहीं उठूंगा। फिर 7 दिन तक उन्होंने खुद को जांचा और जांचने के बाद खुद को पता चला कि सही अभी मैं बुद्ध बना हूँ। और उतने में बात नहीं रही और उन्हें खुद को चेक किया और उन्होंने कुछ ही अंतरों पर, आप बोधगया में गए होंगे, उन्होंने 7 दिन तक एक ही जगह पे चक्रमण किया। फिर जांचा कि सचमुच मैं बुद्ध बन गया हूँ। तो इसमें पास होने के बाद फिर तीसरा हफ्ता बिना पलक झपाए, बिना पलक आंख बंद करते हुए बोधि वृक्ष को निहारते रहे। क्या मैं सचमुच बुद्ध बना हूँ? जब बाकी के सब की भिन्न भिन्न परीक्षा में पास होने के बाद उनको पता चला कि सचमुच मैं बुद्ध बना हूँ। अब इसमें जब बुद्ध बना तो उन्होंने अपने बोधि चक्षु से, दृश्य से देखा कि समग्र संसार में कितने लोग दुखियारे हैं, भिन्न भिन्न प्रकार के दुख में जकड़े हुए हैं, ये अविद्या में गिरे हुए हैं और तृष्णा से बंधे हुए हैं। तो इन लोगों का कैसा भला हो जाए, इन लोगों का कैसा कल्याण हो जाए। तो आपने बोधि वृक्ष से, आपने बोधि दृष्टि से देखते हैं और लोगों के ऊपर अनुकंपा करते हुए वो देखते हैं कि अरे बहुत लोग दुखियारे हैं। और जब बुद्धत्व प्राप्त होने के बाद, जब दिव्य दृष्टि से देखने के बाद जो जो लोग बुद्ध के संपर्क में आए तो वो व्यक्ति बहुत पुण्यशाली होंगे। बहुत कल्पों के बाद भगवान का जन्म होता है और जब बुद्धत्व प्राप्त होने के बाद जो व्यक्ति उसके संपर्क में आता है तो वो भी संपर्क में आने वाला कोई भी व्यक्ति हो उसका भी किसी जन्म का पुण्य होगा, तभी बुद्ध से उनका परिचय होता है, उनका मिलन होता है। तो भगवान उस व्यक्ति को बहुत करुणा चित्त से उनका अनेक पूर्व जन्म का पुण्य देखते हैं कि उनका पुण्य जन्म कितना है, उनका पिछले जन्म का कुछ भी अंश अगर पुण्य कर्म से भरा हो तो भगवान देखते हैं और उनको उनकी पुण्य कर्म के हिसाब से उनको धम्म देशना देते हैं। और वो उपासक बहुत पुण्यशाली होगा और भगवान का उपदेश सुनते सुनते श्रोतापन्न होता, श्रोतागामी होता, अनागामी होता और भगवान से प्रवजा ली तो सम्मा संबुद्ध होता। तो हम समझ ले हमारा पुण्य थोड़ा कम है कि नहीं? अगर हमारा पुण्य स्ट्रांग होता, बलवान होता तो हम बुद्ध के समय में मनुष्य योनि में आए होते तो भगवान बुद्ध से हमारी मुलाकात हो गई होती और भगवान से हम सद्धर्म सुन के हम मुक्त हो गए होते। लेकिन फिर भी हम मुक्त क्यों नहीं हुए? हम मुक्त क्यों नहीं हुए? कि हमारे अनेक पूर्व जन्म का पुण्य कम होने के वजह से, हमारी पुण्य कम होने के वजह से हम बुद्ध के समय में मनुष्य योनि में जन्म में नहीं आए। इसलिए हमारा पुण्य कम होने के वजह से हम संसार में संसरण कर रहे हैं। ज़रा देखिए, अनेक बुद्ध हुए, संसार में
28 बुद्ध हुए, लेकिन 28 बुद्ध होने के बाद भी हम एक ही बुद्ध के समय में मनुष्य योनि में होंगे या न होंगे हमको पता नहीं, लेकिन हम मनुष्य योनि में होते थे तो हम ज़रूर भगवान से मुलाकात करते थे या उनके दर्शन करके उनका धम्म सुन के, वो धम्म सुनते सुनते वो जीवन में उतारते हम मुक्त हो गए होते। लेकिन हमारा पुण्य कर्म कम है, इसलिए हम संसार में संसरण कर रहे। तो श्रद्धावंत उपासक उपासिकाएं, आप लोग बहुत पुण्यशाली भी है और भाग्यशाली भी है। इतनी परिश्रम से भगवान बुद्ध के धर्म में धर्म सुनने के लिए और भिक्षु संघ का आशीर्वाद लेने के लिए आप लोगों ने इतना परिश्रम करके इतना धूप में इतना बड़ा पुण्य कर्म किया, तो ये पुण्य के लिए मैं आपको सबके लिए धन्यवाद करता हूँ और साधुकार देता हूँ। वेदनकर बंदीचे जे आज स्वप्न पूर्ण होत आहे, आज तेही राहिले असते तर त्यांना पण खूप आनंद झाला असता। त्यांना वाटत होतं की मी आपल्या गावामध्ये विहार बांधलं पाहिजे, इथल्या लोकांना प्रशिक्षण दिलं पाहिजे, या इथल्या लोकांना शिकवलं पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती। आणि त्यांची इच्छा आज पूर्ण होताना आम्हाला खूप आनंद होत आहे। काशीनाथ मेश्रामजींना, मला आणि माझ्या बालसदनच्या सगळ्या मुलांना फार आनंद होत आहे। यांनी खूप परिश्रम केला आहे आणि सगळ्या लोकांनी मेहनत केलेली आहे। सगळ्या लोकांमुळे हे परिश्रम एवढं विहार झालेला आहे। मी हे बनत आहे तरी पण वर आली नाही, कारण की माझ्या पायाला त्रास आहे। मी एकाच पायावरची आहे, एकाच पायानं चालत आहे जास्त, म्हणून तरी पण मी आज वर आली आहे आणि सगळं पाहून मला खूप आनंद होत आहे। बंतजी जेव्हा आपल्या गावाला येत बिमार असताना, तर ते त्या नदीतून आपला इथे विहार बांधीन, तर ते नदीवरून पुलावरून गाडी उभी ठेवायचे आणि तिथून बघायचे की मी इथून आपला विहार पाहिजे। आम्ही जेव्हा खालचं स्लॅब केलं तेव्हा खूप लहान दिसलं। भंतेजी जर विहार तिथून पाहायचे तर काही नाही दिसणार, मग पुन्हा आम्ही वरचं स्थापन केलं। आता पैसा तर आमच्याजवळ काही नाही, भंतेजी गेले तेव्हा काहीच पैसे नव्हते आमच्याजवळ, मग हे एवढं कसं काय उभारलं आम्ही। म्हणून आम्ही तरी पण भंतेजीच्या सानिध्याने, भंतेजीच्या त्या आशीर्वादाने, सर्वांच्या मदतीने एवढं मोठं विहार उभारण्यात आलं आहे। आता 5 वर्षापासून मूर्ती आमची बंद होती, आम्हाला त्याचीच जास्त काळजी वाटत होती। एवढा लांबून मूर्ती आणली आहे, एवढा खर्च केलेला आहे आणि मूर्ती बंद आहे, दैलाच असल्यासारखं वाटत होतं मूर्तींना। आम्हाला झोप नव्हती येत, आम्हाला रात्र दिवस ह्या मूर्तीची आठवण येत होती। असंच माझ्या बहिणीच्या मुलाला बोलले तर बेटा आता माझं वेळ माझ्याजवळ खूप कमी आहे आणि हे मूर्ती लवकर मला स्थापन करायची आहे, ह्या मूर्तीला लवकर बाहेर काढायचं आहे, काय करायचं। त्यांनी माझ्याकरता 1 लाख रुपये पाठवले, माझ्याकरता नाही, विहाराकरता। आणि त्यांनी ती श्रद्धावान आहेत ते लोक, त्या श्रद्धेने आपल्या मुलीला आज आपल्या ह्याच्यानी हा इथे पाठवलेला आहे। ती म्हणजे डॉक्टरीन झालेली आहे आणि ती आपला ड्युटी करून इथे आलेली आहे। ती आपल्या बापाचं काम पूर्ण करायला ते येऊ शकले नाही, त्यांचं ॲक्सिडेंट झाला आहे। अशा तऱ्हेनं रिश्तेदारांनी, लोकांनी मदत केली आहे। कोरोना आल्यामुळे इतकं लांब झाला आहे, कोरोना आला नसता तर केव्हाच ह्या विहाराची चकचकता झाली असती।
आज माझ्या बालसदनच्या मुलांनी जे भंतेजी आहेत त्यांनी माझं स्वागत केलं. मला खूप आनंद होत आहे. कारण मुलं तर घरचे तर काय आईवडिलांना तर विचारच नाही, पण माझ्या भंतेजींनी आश्रम काढल्यामुळे आणि ह्या मुलींनी हे जे एवढ्या लांब आल्या आणि एवढं कार्य करून राहिल्या, प्रेरणा ही भूमी का बरं आम्ही नाव ठेवलं तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आम्ही प्रेरणा का नाव ठेवलं. खूप लोकांनी सांगितलं धम्म करा, काय संघभूमी करा, पण आम्ही ते नाही ऐकलं. काशीनाथजींना विचारलं काय ठेवा, ते म्हणाले प्रेरणाभूमी ठेवा. कारण भंतेजी बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन 4था वर्ग शिकणारे भंतेजी त्या नागपूरला जाऊन MA केले, PhD केले, देशदेशी केले आणि धम्माचा प्रचार केला. तर त्यांची प्रेरणा घेऊन काशीनाथजी आले. ते खूप मेहनत केली, त्यांनी खूप परिश्रम केला. आम्हाला हे विहार बांधायचं होतं म्हणून रात्र ते पुस्तका कापायचे, पुस्तका बनवायचे, खेडोखेडे गावोगावी जाऊन पुस्तकं विकायचे आणि ह्या विहाराचं आम्ही काम पूर्ण केलं आहे. आता जबाबदारी आहे ह्या लोकांवरती, सावंगीच्या लोकांवरती आहे, सगळ्याच समाजाच्या लोकांवर आहे. कारण की भंतेजींनी सावंगी हे गाव बौद्धातीत म्हणून नाही लिहिलं आहे, देश विदेशात त्यांचं नाव गेलेलं आहे. तुम्ही ह्या भूमीचं चांगल्या तऱ्हेनं नाव प्रज्वल करा आणि जे पुढचे कार्य आहेत भिक्षू मुलांना पुढं व्हायचं त्यांच्याकरता ही प्रेरणादायी भूमी आहे. आणि काशीनाथजींनी बी बहुत मेहनत केली आहे. तेही हॉस्टेलमध्ये राहून आपलं 4थ्या वर्गाचं 5व्या वर्गाचं शिक्षण शिकून या ठिकाणी ते एका कॉलेजमध्ये शिकले, भंतेजीची सेवा केली, रात्र दिवस पुस्तका कापल्या, खूप मेहनत केली. आणि जे आमच्या इथून 300-400 मुलं गेले त्यांनी संगोपना केली, रात्र पुस्तका काढल्या, रात्र खूप मेहनत केली, झोपायचे नाही 2-2 वाजेपर्यंत. पण आम्ही हे काम पूर्ण करणार आणि जे स्वीकारलं ते पूर्णच करणार म्हणून त्यांनी खूप मेहनत केली. म्हणून आज त्यांची प्रेरणा घेऊन तुम्ही जे तरुण मुलगा आहेत, तरुण मुली आहात, तुमची त्यांची प्रेरणा घ्या. एका चटणी भाकरीवरती त्यांनी आपले दिवस काढले, वारल्या पोळीवरती आपले दिवस काढले, पण त्यांनी हे सोडलं नाही. त्यांनी आपल्या भंतेजीच्या पावलावर पाऊल ठेवून ते पुढे आले, बालसदनाची स्थापना केली आणि हे पुढे आले आहेत. तुम्ही त्यांची प्रेरणा घेऊन पुढे येऊन तुम्ही पण आपले असं शिका, पूर्ण करा आणि विहाराकरता तुम्ही झटा. कारण आम्ही आता ह्या ठिकाणी येऊ शकत नाही, कारण आम्हाला आमची शक्ती राहिलेली नाही आता हे काम करण्याची. आमचं जेवढं झालं तेवढं आम्ही केलं. आज जबाबदारी तुमची आहे, तरुण मुलावर आहे, आजूबाजूच्या खेड्यावर त्या लोकांची आहे, सगळ्या समाजाच्या लोकांची आहे, सर्व लोकांची आहे. एवढंच बोलून मी आज सर्व लोकांना सांगतो की तुम्ही पण बना, काहीतरी करा समाजासाठी आणि आपल्या बाबासाहेबाचं स्वप्न पूर्ण करा. की मी जरी हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू धर्मात मरणार नाही अशी बाबासाहेबाची इच्छा होती आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही सज्ज राहा. आज तुमचा हा समता सैनिक दलाचा पाहून ते मला खूप आनंद झाला. समता सैनिक ह्या गावी आहे असं वाटलं. आणि हे तुम्ही एकोपाने काम करता, एवढी मेहनत करता, धावपळ करता, ज्या इंजिनियरनी एवढं चांगलं लवकरात लवकर हे काम करून दिलं, मी त्यांना पण धन्यवाद देतो. सर्व लोकांना धन्यवाद देतो. खूप मेहनत केली, रात्र जागून माझ्या बालसदनच्या मुलांनी सर्वांनी रात्र येऊन, जास्त म्हणजे सुगत रामटके यांनी जास्त मेहनत घेतली आणि हे काम इथपर्यंत आलं आहे. आम्ही आता सुखरूपाने आम्हाला शांत झोप येईल आणि आमचे कार्य पूर्ण झालं असं आम्हाला वाटेल. एवढेच बोलून मी आजच्या प्रसंगी तुम्हाला सर्वांना हीच विनंती करते की तुम्ही एकोपाने या, रविवारा दिवशी या, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही विहारात या. नाही काही तुमच्याजवळ असलं, हे 2 पैसे तरी विहारामध्ये टाका. कमीत कमी तुमच्या पैशांनी मेणबत्ती अगरबत्ती तरी लागली पाहिजे.
दुसऱ्या याचं उदाहरण देतो की त्या बाया आपल्या विहारात गेल्या तर आधी हात पाय धुवून पहिले ते कारमधून उतरतात आणि पिकात फावडे घेऊन आपल्या विहाराची साफसफाई करतात. विहाराच्या स्लॅब असलं तर ते काम करतात. मग आपण का नाही केलं पाहिजे? आपणही आपल्या कपड्याकडेच पाहिलं नाही पाहिजे, आपल्या कामाकडे पाहिलं पाहिजे आणि आपले हे काम पूर्ण केलं पाहिजे. त्याच्यातच तुमची भलाई आहे. बंतेजी एकदा म्हणाले, बंतेजी बिमार असताना बंतेजींना म्हणालो, बंतेजी आता आम्ही बालसदन कसं चालवणार, बुद्धभूमीचं काम कसं चालणार? बंतेजी म्हणाले, तुम्ही चिंता नको करा, तुम्हाला आपोआप मिळेल. आणि खरोखर बंतेजीने जे शब्द आपोआप म्हणाले आणि ते खरं झाले. आमचं बालसदन पडण्यात आलं होतं, पडण्याच्या बेतात आलं होतं. भंतेजींना जाऊन 1च वर्ष झाला होता. आता एक बाई आली फॉरेनवरून, ती म्हणाली, तुम्हाला काय पाहिजे? मला काही नाही पाहिजे, माझं हे विहार पडत आहे, माझं बालसदन पडत आहे, ते तुम्ही बांधून द्या. त्यांनी 6 महिन्यामध्ये आम्हाला 6 लाखाचं काम करून दिलं. आणि आता बघा आमच्या विहाराची खूप हे झाली आहे मेहनत. लगेच मला 2003 मध्ये मला पुरस्कार मिळाला, अहिल्याबाई पुरस्कार मिळाला. अहिल्याबाई पुरस्कार मिळाला तेव्हा 10 मंत्री होते पुण्याला. मला इथून विमानाची तिकीट मिळाली. मला असं वाटलं काय खरोखर भंतेजी पाठवून राहिले काय हे सगळं. हां, आणि तिथे 10 मंत्र्यांनी माझं स्वागत केलं. किती मला चेक मिळाले तिथे. एका बाहेरच्या एका व्यक्तीने $100 पाठवले. सांगा आता हा एवढा पैसा. आम्ही रडत होतो की आम्ही आता बालसदन कसं चालवणार, पण एवढा पैसा मला भराभर यायला लागला. जिथून तिथून पैसे यायला लागले. आता मला असं वाटलं विहार आपलं हे तर बनलं आहे, पण भंतेजी बोलले तसं ते सगळं काम होत आहे. मग आम्ही काय करायचं एवढ्या पैशाचं? माझ्या नावाने पैसा येत होता. मी म्हटलं मला तर काहीच करायचं नाही आहे, ना कोणा मुलांना द्यायचं आहे, ना मुलींना, ना कोणा समाज आपल्या कुटुंबांना द्यायचं आहे. तर मग मी काय केलं पाहिजे की भंतेजीची जी इच्छा होती ते पूर्ण केली पाहिजे. आणि त्या पैशाने मी काही फिक्समध्ये ठेवले आणि फिक्समध्ये ठेवल्यानंतर ह्या विहाराचं काम आम्ही सुरू केलं. काशीनाथजी जास्त मेहनत आहे, त्यांनी खूप मेहनत केली आहे. आपल्या भंतेजीच्या पावलावर पाऊल टाकून त्यांना काहीच कमी नाही केलं. सेवा केली, आनंदजीची सेवा केली, त्यांना सोडलं नाही. वेदनकरजीची सेवा केली, त्यांना पण शेवटपर्यंत त्यांनी सेवा केली त्यांनी. आणि आपल्या बालसदनच्या मुलांची अजूनही ते सेवा करत होते. आता कोरोना आल्यामुळे आम्हाला लोकांपुढे हात पसरावं लागलं. आम्हाला ध्यान द्या, आम्हाला विहाराची स्थापना करायची आहे, मूर्ती आणायची आहे. पण आमच्याजवळ आता काय करणार? यांना 2दा अटॅक आला, माझे पण 2 ऑपरेशन झाले. पण आम्हाला ही मूर्ती आणि विहार पूर्ण करायचं होतं. म्हणून ह्या सगळ्या बिमारीतून आम्ही वाचून ह्या ठिकाणी आलो आहोत आणि हे कार्य पूर्ण होत आहे. मला खूप आनंद होत आहे. काशीनाथ मेश्रामजींना खूप आनंद होत आहे आणि ते आनंद अश्रू काढत आहे. एवढंच सांगणं इच्छितो की तुम्ही ह्या विहाराची चांगली देखभाल करा. यापुढे काही झालं तर एकोप्याने राहा. तुमच्या मनामध्ये गावकऱ्या लोकांना काही गाठी भेटी असतील त्या गाठी काढून टाका आपल्या मनातून. काही गाठी ठेवू नका. गाठी ठेवून काहीच होत नाही. आपल्याला इथेच सोडून पुन्हा जावं लागते. म्हणून मी एवढं सांगतो की आज तुम्ही ह्या ठिकाणी एवढ्या चांगल्या सोहळ्यात तुम्ही उपस्थित झाले. तुम्ही आले नसते तर आज कार्यक्रमाची शोभा आली नसती. एवढे भंतेजी आले, श्रीलंकेवरून श्रीलंकेचे भंतेजी आले, एवढे आमच्या बालसदनचे मुलं आले, भंतेजी आले. त्यांनी परिश्रम घेतला आणि हा कार्यक्रम पूर्ण केला. खूप आनंद होत आहे. भंतेजी राहिले असते त्यांना पण आनंद झाला असता. बस एवढं बोलून मी आपले शब्द 2 पूर्ण करतो. जय भारत.